सर्वांना नमस्कार. मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. खूप गडबड झाली ना, म्हणून असं झालं. तर चांद मातला या स्टोरीचे 156 एपिसोड आधीच अपलोड केलेले आहेत, दोन्ही चॅनलवर आहेत. आणि आता आपण पाहूया 157वा एपिसोड. मग सरपंचाच्या घरी जाऊन त्याची जिरवली आणि आता शशी घरी आला आणि चंद्रा सगळ्या बायकांना म्हणाली, चला गं, आता बघूच कोण आपल्याला अडवतं. मग सगळ्या बायका थेट गेल्या सरपंचाच्या उघड्या माळ रानावर आणि तिथं जाऊन सगळे वाट अडवणारे गुंड त्यांनी हाणून बाजूला काढले आणि म्हणाल्या, तुमचा बाप आला तरी आता आम्ही ऐकणार नाही. मग येऊ दे कोण यायचं ते, तुझ्या थोरल्या आणि धाकल्या धन्याला पाणी पाजूनच आम्ही इथं आलोय. आणि अख्ख्या गावातल्या नारी शक्तीसमोर तुम्ही काय करता? आता सगळे गुंड तिथून पळून गेले आणि बायका म्हणाल्या, चंद्रा, आज तुझ्यामुळे आणि तुझ्या नवऱ्यामुळे आमच्यातही हिंमत आली बघ. नाहीतर वरून किती पण बोललं तरी खाली मान घालून बसण्याची सवय लागली होती. किती लाज वाटायची सांगू शकत नाही. आणि आता ही इतकी घाणेरडी वाटणारी, जिचं नावही काढू वाटणार नाही, चार चौघात, ती गोष्टसुद्धा किती सन्मानाची आहे हे कळतंय आता आम्हाला. आता चंद्रा घरी आली आणि शशीला शाबासकी देत म्हणाली, आता मला पटलं की तू गावची साफसफाई करूनच जाणार. इथं लय पाप साचलं आहे, ते आता सगळं धुवून जाणार तू. शशी हसून म्हणाला, हो, पण मला रात्री बक्षीस पाहिजे. मला नवरात्रीचा बहाणा नाही चालणार, तरच मी तुझं ऐकणार, नाहीतर मला काहीच नाही पडलं इथलं. आणि ती हसली आणि म्हणाली, पण जर पुन्हा आय ट्रस्ट यू म्हणाला ना तर लय मारीन. तसा शशी पुन्हा म्हणाला, चंद्रा, आय ट्रस्ट यू, घे म्हणालो मी, आता काय करशील? तशी चंद्रा पुन्हा चिडली आणि म्हणाली, तू ना लय आगाव आहे, आता नको बोलू माझ्याशी. तू मला काय ओळखत नाही होय, जे मला लफडेबाज म्हणतो? आणि ती त्याला मारायला लागली. आणि अभिजित म्हणाला, मम्मी, डॅडी आय ट्रस्ट यू असं म्हणाले तर का मारतेस त्यांना? अगं ते चांगलंच आहे की, यामध्ये वाईट काहीच नाही. आणि चंद्रा म्हणाली, वाईट कसं नाही? हा काही पण बोलतो, म्हणे मी लफडेबाज आहे. आणि अभिजित म्हणाला, नाही मम्मी, त्याचा अर्थ तसा होत नाही. चंद्रा म्हणाली, मला तर त्यानं असंच सांगितलं. बरं चल, तू सांग बरं त्याचा अर्थ काय होतो? आणि अभिजित म्हणाला, आय ट्रस्ट यू म्हणजे माझा तुझ्यावर विश्वास आहे. आणि आता हे ऐकलं आणि चंद्रा हसायला लागली आणि म्हणाली, असं आहे होय, पण तुझा डॅडी ना मला लय गुंडाळतो बघ, खोटं बोलत, पहिल्यापासून असंच करतो. पण अभिजित, मला ना तू इंग्लिश शिकव बरं का, तुझा डॅडी मला लय उल्लू बनवतो. अभिजित म्हणाला, हो मम्मी, मी तुला रोज शिकवीन. आणि शशी म्हणाला, पण अभिजित बेटा, सुरुवात आय लव्ह यू पासून कर बरं का. आणि चंद्रा हसून म्हणाली, आता त्याची काही गरज नाही. अभिजित, तू मला शिकव बरं का. आणि अशा प्रकारे चंद्रा इंग्लिश शिकायला लागली. आणि शशीनं त्याचं आवरलं आणि पुन्हा गेला सरपंचाकडे. आणि आता सोबत काही गावकरीसुद्धा घेऊन गेला. गावातल्या बायका गड्यांनी सरपंचासमोर मान खाली घातली म्हणून पेटून उठल्या होत्या आणि कुठल्याच पुरुषांना घरी येऊ देतच नव्हत्या. जोपर्यंत सार्वजनिक संडास होत नाही तोपर्यंत घरात यायचं नाही, भाकरीत तुकडा पण मिळणार नाही, असं बायका म्हणाल्या. आणि गड्यांचा नाईलाज झाला. बायको जेवायला देईना आणि सरपंच त्याच्या रानात कोट रिकामं करायला जागा देईना. आणि त्यांची कोंडी झाली आणि शेवटी त्यांनी शशीचं ऐकलं आणि ते सरपंचाकडे गेले. आणि आता सगळ्यात पुढे असलेल्या शशीला बघितलं आणि सरपंच पुन्हा खुर्चीतून उठला आणि निघाला. आणि शशीनं आता त्याला अडवला आणि म्हणाला, थांबा सरपंच, लोक तुमच्याकडे काम घेऊन आलेत आणि तुम्ही कुठे निघालात खुर्ची सोडून? आणि ज्या खुर्चीसाठी इतके झटलात तुम्ही, तीच खुर्ची सोडून असे कुठे पळत आहेत? हिंमत असेल तर पदाचा राजीनामा द्या आणि मग पळा, मग पुन्हा इलेक्शन लागेल आणि लोकांना नवा सरपंच मिळेल, जो त्यांना इथे पाहिजे तो. आणि सरपंचनं आता गावकऱ्यांकडे रागात बघितलं आणि म्हणाला, तुमच्यात आता इतकी हिंमत आली का की तुम्ही माझ्याकडे गट करून आला? तुम्ही आता या बाहेरच्या पोराचं ऐकणार का? आपल्या गावचं काम आहे, आपलं आपण बघू, याला जायला सांगा. आणि एक जण म्हणाला, ओ सरपंच, अहो तो कुणी का असेल, गावच्या भल्याचा विचार करतो हे महत्त्वाचं नाही का? आणि काय ते बघा लवकर त्या सार्वजनिक संडासचं. पुरुषांसाठी जाऊ द्या, बायकांसाठी तरी करा. बायका घरी येऊ दे आता मला, मग आम्ही तुम्हाला कशाला निवडून दिलं? बाकीच्या गावात हे असलं सगळं आहे,
मग आपल्या गावात का नाही? आणि शशी म्हणाला, सरपंच, मी गावातला नाही म्हणून तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तर देत नव्हता ना? तर आता तुमचे गावकरी जाब विचारतात, ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं आणि त्यांच्या मतावर तुम्ही ही खुर्ची पकडली, तर आता त्यांना उत्तरं द्या. आणि सरपंच टोलवाटोलवीची उत्तरं देत म्हणाला, बघू पुढच्या वेळी. त्याला अनुदान यावं लागतं, निधी यावा लागतो. ते काही खायचं काम आहे का? सरकारी कामाला पैसा लागतो. मी काय माझ्या घरचा पैसा घालू का? शशी म्हणाला, या अगोदर किती टर्म झाल्या तूच सरपंच होता. मग आधीचं जितकं अनुदान आणलं तितकं तूच खाल्लंस ना? त्या सगळ्यातला एकही रुपया तू गावच्या विकासासाठी वापरला नाही. कित्येक जणांना विहिरी मंजूर करून दिल्या, विहिरीचं अनुदान घेतलं, ते तूच खाल्लंस. पण शेतात मात्र विहीरच नाही, विहीर गायब आहे. तसाच रस्ताही गायब आहे, पण कागदावर तर रस्ता दिसतो. आणि अशीच अवस्था ज्या ज्या गोष्टीसाठी अनुदान येतं त्या प्रत्येक गोष्टीची आहे. मग इतके सगळे पैसे गेले कुठे? याचं जर रेकॉर्ड काढायचं म्हटलं ना, तर सरपंच तुमच्या बुडाला आग लागेल. म्हणून गावकरी काय म्हणतात ते ऐका आणि इथून पुढे कारभार सुधारा, स्वच्छ सुंदर पारदर्शक कारभार करा. आता गावकरीसुद्धा म्हणाले, हो हो सरपंच, तुम्हाला आता आमच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे, नाहीतर आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि आता सरपंचाला राग आला. त्यानं शशीकडे खूप रागात बघितलं आणि म्हणाला, ठीक आहे, काम होईल. तसा शशी म्हणाला, काम होईल नाही सरपंच, काम सुरू झालं पाहिजे, तेही आजच्या आज. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, ही म्हण ऐकली असेलच की तुम्ही. तसंच जर तुम्हाला असं वाटत असेल की सगळ्यांनी तुम्हाला नमस्कार करावा आणि तुमचे पाय धरावे देवमाणूस म्हणून, तर पटकन काम करा, नाहीतर हीच लोक तुमचे पाय खेचायला कमी करणार नाहीत. आता सरपंचानं खरंच काम सुरू केलं, जनतेच्या दबावात येऊन. आणि त्याला दौलत म्हणाला, आबा तुम्ही खरंच आता या गावचं भलं करणार की काय? अहो कशाला हे सगळं करत बसलात? जाऊ दे, मरू दे. तुम्हाला काय भूतानं झपटलं की काय, जे तुम्ही आता गावाच्या भल्याचा विचार करताय? आणि सरपंच म्हणाला, काय करायचं दौलतराव? अहो तुपासाठी उष्ट खावं लागतं कधी कधी. गावाला जर मुठीत ठेवायचं असेल तर त्यांचं थोडं ऐकलं पाहिजे. असा अख्खा गाव आपल्या विरोधात गेला नसता, पण त्या चंद्राच्या नवऱ्यामुळे हे सगळं होते. आणि दौलत दारूचा घोट घेत राहिला, आबा त्याची तर मोळी मी अशी बांधणार आहे ना की बघाच तुम्ही, साल्याला अजिबात जिवंत सोडणार नाही. आणि सरपंच म्हणाले, तुम्हाला काय वाटतं मी काय त्याचा पाहुणचार करणार आहे का? माझ्या पण डोक्यात गेलाय तो, पण थोडंसं सबुरीनं घ्या. तुमच्या बायकोने एकतर आपली अब्रू वेशीवर टांगली, त्यात पुन्हा माझ्या बायकोनं ते दुप्पट वेशीवर टांगली. आपल्या घरातच बायका सुरक्षित नाहीत म्हणून सगळे बोंबलतात. पोलीस केस झाली नाही म्हणून नशीब समजा. पैसे देऊन प्रकरण दाबलं मी. आणि त्या चंद्राच्या नवऱ्याची काहीतरी कमजोरी असेलच की, ती आपल्याला शोधली पाहिजे आणि मग त्याचं नाक तोंड दाबलं पाहिजे, त्याशिवाय तो वठणीवर येणार नाही. आणि ती काय कमजोरी आहे हीच शोधतोय मी, नाहीतर काही दिवस राहील आणि जाईल निघून. कशाला मरायला इथं राहतोय त्याचा कामधंदा सोडून. मग पुन्हा आहोतच की आपण आणि हे गाव आणि ही लोक. जे संडास आता मी त्या बायांसाठी बांधतोय ना, त्याच्यामध्ये आपली जनावरं राहतील. पण या एकीला सुद्धा आत शिरू देणार नाही मी नंतर. फक्त थोडं थांबा. आणि आता 2-3 दिवस गेले आणि सार्वजनिक शौचालयाचं काम पूर्ण झालं. आणि आता शशी आणि सगळं गाव तिथं आलं. शौचालयाचा नारळ फोडून उद्घाटन तर करायचं होतं. आणि शशी म्हणाला, आता हा नारळ कोण फोडणार? आणि गावकरी म्हणाले, पुन्हा एकदा म्हणाले, सरपंच फोडतील की, सगळ्या कामाचा आरंभ तेच करतात. आणि शशी म्हणाला, बरं सरपंच तर सरपंच, या सरपंच पुढं या. तसे सरपंचसुद्धा मिशीवर ताव देत पुढे आले. आणि शशीनं इथे त्याची मस्करी करत म्हटलं, पण मी काय म्हणतो, हे शौचालयाचं उद्घाटन आहे तर नारळ कशाला फोडायचा? आतमध्ये जाऊन बसून यायचं सगळ्यात पहिल्यांदा आणि तेच उद्घाटन म्हणायचं. तसं सरपंच घ्या पाणी आणि जावा आतमध्ये आणि या बसून करा उद्घाटन. तसा सरपंच गडबडला आणि धोतर पकडून तिथून रागारागात निघून गेला. सगळे हसायला लागले आणि
अभिजित म्हणाला, डॅडी मला लागली. आणि शशी हसून म्हणाला, मग पळ तू, उद्घाटन कर. आणि अशा प्रकारे अभिच्या हस्ते त्या शौचालयाचं उद्घाटन झालं. मग आता गटाची 7वी माळ होती आणि गेली 7-8 दिवस शशीनं सरपंचाला सोळो की पोळो करून सोडलं होतं. असा एकही दिवस नव्हता की शशीनं त्याचा इंगा सरपंचाला आणि दौलतला दाखवला नाही. आणि आज अचानक एक म्हातारे आजोबा सरपंचाच्या घरून शशीला रडत येताना दिसले. शशी म्हणाला, काय झालं, तुम्ही का रडताय? आणि ते म्हणाले, फक्त अर्धा एकर जमीन होती माझी. सरपंचाच्या एका बाजूनं 20 एकर, दुसऱ्या बाजूने 20 एकर त्याच्यामध्ये होती. आणि आता मला विकायची नाही तरी सरपंच जबरदस्ती करून माझ्याकडे लिहून घेतोय, त्याचा कागद करून घेतोय. किंमत तर देतोय, पण फक्त नाम मात्र थोडीशी. मी म्हणालो त्याला, मला पैसे नको, मला जमीन विकायची नाही, तेवढीच जमीन आहे. माझा जमिनीचा तुकडाच मला पाहिजे, पण तो ऐकत नाही. तुझ्या सगळ्या खानदानाला संपवीन म्हाताऱ्या, सही कर, अंगठा दे, असं म्हणतोय. मग त्या जमिनीच्या तुकड्याला, तुझ्या खानदानाला संपवल्यावर त्या जमिनीच्या तुकड्यात घरच्यांना पुरशील का, की त्यातच त्यांना जाळशील, असं म्हणतोय तो. धमकी देऊन त्यानं माझ्याकडून शेवटी त्यावर अंगठा घेतला, असं म्हणून म्हातारं रडायला लागलं. आणि शशीनं तसंच आता आजोबांना घेतलं आणि सरपंचाकडे गेला आणि म्हणाला, सरपंच, पृथ्वीवरची अख्खी जमीन घेऊन तू काय करणार आहेस? नक्की कुठल्या कोपऱ्यात तुला पुरायचं ते सांगशील का? आणि सरपंच हसतच म्हणाले, त्याचं तुला काय करायचं? आता तुझं इथं येणं देणं नाही, तू निघ. तू म्हणाला तसं गावकऱ्यांसाठी मी केलं, मग आता तुझं ऐकायची गरज नाही. शशी म्हणाला, नाही, त्या आजोबांची जमीन त्यांना परत द्या. तो कागद फाडून तरी टाका, नाहीतर त्यांना परत द्या. दौलत हसून म्हणाला, तो परत देण्यासाठी घेतलेलाच नाही, आता ही जमीन आमची, चला निघा इथनं. तसा शशीला फार राग आला आणि त्यानं पुन्हा सगळा तिथं हायदोस घालायला सुरुवात केली. सरपंच, दौलत सगळ्यांना फटकवलं आणि सगळीच्या सगळी अख्खी गावकऱ्यांची जमिनीची कागदं घेतली आणि त्यानं तो चौकातच येऊन बसला आणि सगळ्यांना बोलून म्हणाला, ज्यांची ही जमिनीची कागदं आहेत ना, त्यांनी ती परत घ्या आणि आपल्या आपल्या जमिनी सरपंचाच्या ताब्यातून सोडवा. आणि इथून पुढे त्यांना तिथं पाय टाकू देऊ नका, कारण आजपासून तुमच्या जमिनीचे तुम्ही मालक. असं म्हणून शशीनं सगळी कागदं जमिनीची वाटायला सुरुवात केली की आता सगळ्या गावकऱ्यांना खूप आनंद झाला. आणि शशी नावं वाचून द्यायचा ती कागदं प्रत्येकाच्या हातात. सगळ्यांच्या जमिनी त्यांना परत तर मिळाल्या आणि सगळे लोक आपल्या आपल्या शेतातच गेले. ज्या शेतात सरपंच त्यांना पाऊल टाकू देत नव्हता त्या शेतात ते गेले. त्या लोकांनी त्या जमिनीतली माती घेऊन कपाळाला लावून शशीला आशीर्वाद दिली. पोटच्या लेकरासारखी जमीन इतकी वर्षे सांभाळली होती आणि त्यातला मातीचा कणसुद्धा सरपंच उचलू देत नव्हता. आणि आता लोकांना खूप आनंद झाला. आणि इकडे सरपंच आणि दौलत मात्र शशीवर खार खाऊन होते. आणि सरपंच शशीला म्हणाला, तुझं आता काही खरं नाही, तू या गावातनं बाहेर जाऊनच दाखव, आता तू संपला. आणि शशीसुद्धा त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला डॅशिंग लुक देत म्हणाला, मी तुझ्या गावातून बाहेर जायचं सोड रे, पण मी तुझ्याच गावात येऊन तुला इथेच जर गाडून दाखवलं तर? अर्धी तयारी तर मी केली, पुढचं अर्ध काम बाकी आहे. असं म्हणून शशीनं त्याच्याकडे बघून डोळे उडवले आणि त्याला डोळा मारून परत निघाला. आणि सरपंच शशीकडे बघत तसाच रागात उभा होता. आणि शशी पुन्हा मागे फिरला आणि पुन्हा त्याच्या थंड आवाजात एका शब्दावर जोर देत म्हणाला, देव तुझं माझ्यापासून रक्षण करो. आणि सरपंच पुन्हा धोतरवर पकडून रागारागात त्याच्या बंगल्यात गेला आणि सुपारी कातरत असतानाच शशीविरोधात डाव रचायला लागला. मग आता सरपंच काय करेल पुढे हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू सो मच.